महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आपण नुकतंच काही दिवसांपूर्वी बापू धडस यांच्या दावणीचा एका जातिवंत तिकोंडी राजाची पैदास असलेल्या आणि सिद्धापूर खाणीच्या अशा 2 बैलांची एक खास मुलाखत पाहिली. आजचा हा व्हिडिओ जो आपण पाहणार आहोत, या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या आपल्या समोर असलेला बैल की जो बापू धडस यांच्या दावणीचा तिकोंडी राजाची डायरेक्ट पैदास आहे, अशा या जवळपास दाताला जुळलेल्या बैलाच्या जवळपास आजपर्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये गायी भरलेल्या आहेत. आणि आज त्या बैलाच्या पैदास कशा पद्धतीचे आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहोत. खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून मायक्रोचिप रजिस्ट्रेशनसाठी नाव नोंदणी सुरू आहे. तर प्रत्येक वळू मालकाने, खोंड मालकाने, गोवंश मालकाने त्यांच्या दावणीला असलेल्या गोवंशाची नोंदणी करण्यासाठी या व्हिडिओच्या सुरुवातीला उजव्या हातात वर कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपचा नाव नोंदणी अर्ज आहे. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील आहे आणि व्हिडिओच्या शेवटी देखील हा अर्ज आहे. याच्यामध्ये तुमच्या गोवंशाची नोंदणी ही आजच करून ठेवा, म्हणजे येत्या महिन्यामध्ये तुमच्या भागात आल्यानंतर आपण तुमच्या गोवंशाला मायक्रोचिप बसवण्याचं काम हे करणार आहोत. मायक्रोचिप कशी असते, काय असते या संदर्भातली ऑलरेडी माहिती तुम्हाला तिथे आपण चॅनलच्या माध्यमातून दिलेली आहे. आज तसं पाहायला गेलं तर एखाद्या बैलाची पैदास जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये होत असते, आज तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये, भारतात जर पाहायला गेलं तर खिलारची सगळ्यात मोठ्या प्रमाणात पैदास ही तिकोंडी राजाची आज पाहायला मिळते, की ज्याच्यातले बरेचसे बैल आज जवळपास 6 दाताला जुळलेले कडदातीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर आज आपण बापू धडस यांच्या दावणीच्या बैलाची ही एक कालवड सध्या आपण पाहतोय. ज्या दिवशी बापू धडस यांची आपण मुलाखत घेतली त्या दिवशी आपण त्यांच्या गावाच्या जवळपास म्हणजे कुडाळवाडीच्या जवळपास असलेल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या गाई मालकांच्या घरी गेलो आणि प्रत्येकाची आपण व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला, की जेणेकरून आज की आपण समजा तुम्हाला एखाद्या शेतकऱ्याला एखादी गाय भरवायची आहे बापू धडस यांच्या बैलाकडून, तर पैदास कशा पद्धतीची होती, तर याचा अभ्यास तुमचा हा या व्हिडिओच्या माध्यमातून हा पूर्ण होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की कोणत्या बैलाला कोणती गाय भरली आणि कशी पैदास झाली, यामध्ये आपण झालेली पैदास आणि ते कुठल्या गाईला बैल भरला होता हे देखील आपण याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न आज करत आहोत. आणि आज आपण तसं पाहायला गेलं तर या प्रत्येक गोवंशाला मायक्रोचिप बसवल्यानंतर त्याच्या वंशावळीची नोंद झाल्यानंतर पुढील भविष्यकाळामध्ये त्याची पैदास कशा पद्धतीची झालेली आहे किंवा होत आहे याची नोंद आपल्याला ठेवता येणार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की समजा या गाईला वळू भरल्यानंतर या गाईला देखील मायक्रोचिप बसणं गरजेचं आहे, तिच्यापासून होणाऱ्या पैदासीला देखील मायक्रोचिप बसणं हे गरजेचं आहे. आणि आज तसं पाहायला गेलं तर आज एखाद्या दावणीला जेव्हा आपण जर ब्रीडिंग सुधारावं वाटत असेल तर आपण कुठल्या वळूकडे गेलं पाहिजे आणि कुठला बैल दाखवला पाहिजे, जेणेकरून पैदास ही चांगली होत आहे, कशी होत आहे याचा अभ्यास हा आपल्याला पूर्ण होईल. आणि चॅनलच्या माध्यमातून आजपर्यंत आपण तुम्हाला दाखवल्या मुलाखतीतनं प्रत्येक वळू मालकाच्या दावणीची पैदास बऱ्याचदा अशा पद्धतीने नाही दाखवलेली, कारण त्या दिवशी चडचणच्या यात्रेच्या दरम्यानचं हे शूटिंग आहे. बापू धडस यांच्या बैलाची मुलाखत घेतली आणि त्यानंतर आम्ही दुपारच्या पुढे जवळपास त्यांच्या गावात बराच वेळ 3 ते 4 तास फिरलो आणि जेवढी पैदास आपल्याला व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून चित्रीकरण करता आलं तेवढी करण्याचा आपण प्रयत्न केला मंडळी. आता हे अजून एक खोंड आपण त्याच बैलाची पैदास पाहतोय आणि आज एखाद्या वळूची पैदास आज व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर आपण फर्स्ट टाइम सादर करतोय. नाही तर बऱ्याचदा काय होतं की वळू ज्यावेळेस चित्रीकरण केलं जातो त्यावेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पैदास त्याची तिथं कुठे कुठे आहे हे आपल्याला एकदम मिळत नाही. मग नंतर आपण ते इंस्टाग्राम, यूट्यूब यावरती फोटो असतील किंवा छोटे रील्स व्हिडिओ असतील, शॉर्ट व्हिडिओ असतील या माध्यमातून दाखवत असतो. आता बापू धडस यांच्या बैलांनी जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये गायी पण भरल्यात आणि त्यामुळे त्याची पैदास देखील आज मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. आणि त्या बैलाचा बाप म्हणजे तिकोंडीचा राजा ही वंशावळ बरीचशी जुनी असल्यामुळे ही पिढी आज मोठ्या प्रमाणात वासरं आज जवळपास तिकोंडी राजाचं 3रं जनरेशन आपण येथे पाहतोय असं आपण म्हणूया. जर मायक्रोचिप तिकोंडी राजाला बसवलेली असली असती तर हे जे पाहत असलेले पैदास आहे ही कालवड ही जवळपास 3रं जनरेशन आपल्याला पाहायला मिळते.
आणि उद्या म्हणजे एखाद्या यातल्याच कालवडीपासून जास्त दूध मिळणारे, जास्त प्रदर्शनाच्या क्वालिटीची किंवा शर्यतीच्या क्वालिटीची वासरं तयार होणार आहेत. आणि ही जेव्हा वासरं तयार होणार तेव्हा ती नक्की कोणाच्या दावणीच्या गायीची पैदास आहे, कोणत्या वळूची पैदास आहे, हे जर आपल्याकडं नोंद असेल ना, तर इथून पुढील भविष्य काळात आपल्या शेतकऱ्याचे सगळ्यात चांगले दिवस आपल्याला अजून चांगल्या प्रकारे पाहण्याचा आणि त्या म्हणजे काय म्हणू, आर्थिकदृष्ट्या देखील मोठा फायदा होण्याचा प्रयत्न हा होणार आहे. आता मायक्रोचिप तसं पाहायला गेलं तर बसवत असताना समजा जन्माला आलेल्या वासराला कमीत कमी 3-1 महिन्यामध्ये बसवली पाहिजे. आपण त्या संदर्भात डॉक्टरांच्या माध्यमातून मुलाखत देखील आपण तुम्हाला देतच आहोत, की ज्या माहितीचा आधार आपण घेतोय. आणि त्या दिवशी आपण जी पैदास शूटिंग केली त्याच्यामध्ये काही कालवड खोंड या बऱ्याचशा मोठ्या, म्हणजे जवळपास आदत वयामध्ये 18-20 महिने किंवा 2 दातीमधली देखील पैदास आपल्याला त्या दिवशी तिथे पाहायला मिळाली. एक मोठी कालवड देखील आपण ही जी पाहतोय ती जवळपास आदत वयातली एक चांगली मोठी मापाची कालवड, एक सुंदर कालवड त्या बैलाची पाहायला मिळाली. आणि मायक्रोचिप तुम्ही का बसवली पाहिजे याच्यावरती अभ्यास आपण तुम्हाला वारंवार माहिती देतोय. तसं पाहायला गेलं तर मायक्रोचिप बसवायला बराचसा उशीर झाला आहे. आज जवळपास गेली 7 ते 8 वर्ष काम करत असताना आज मोठ्या प्रमाणात एखाद्या बैलाची, एखाद्या गायीची पैदास जवळपास 3-3, 4-4 वेतं एखाद्या गायीची होऊन गेलीत. एखाद्या बैलाच्या जवळपास हजारोने गायी भरून झाल्यात मागच्या 7 ते 8 वर्षात. तर त्याची सगळी नोंद आज आपल्याला पाहायला गेलं. आपण प्रत्येक वेळेस म्हणत असतो, की बाबा मालक सांगतात ते बैलाकडून गायी एवढ्या प्रमाणात भरल्या गेल्या, मग त्याची वासरं कुठे आहेत पाहायला नाही मिळत. तर याची जर नोंद ठेवल्या गेली तर ती आवर्जून आपल्याला ही सगळी वासरं कुठे काय आहे आणि त्यापासून म्हणजे एखाद्याची आज बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकरी जास्त पैसे देऊन कालवडी खोंड खरेदी करत असतो. कोणाला शर्यतीसाठी लागत असतं, कोणाला प्रदर्शनासाठी लागत असतं. पण ते कोणाकडं आहे, कशा पद्धतीची वासरं आहेत, जर ह्याचा शोध लागला तर आवर्जून हा आर्थिक फायदा ज्या शेतकऱ्याच्या दावणीला पैदास झाले त्याला देखील होणार. आणि जो खरेदी करतो त्याला एक विश्वास असलेली कालवड, म्हणजे शेतकऱ्याकडचा विश्वास देखील त्याला मिळेल, की जेणेकरून की मी कन्फर्म एका चांगल्या ह्याची कालवड किंवा खोंड घेतोय. कारण आज बऱ्याचदा असंही होतं की सांगितलं जातं एखाद्या बैलाची असती ती दुसऱ्या बैलाची, मग नंतर ते काही अडचणी निर्माण होतात. तर ह्या सगळ्या गोष्टीला आळा बसण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रीडिंग सुधारण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. आज तसं पाहायला गेलं तर शेतकरी कागदावरती वहीमध्ये नोंद करून ठेवतो, पण ही नोंद तेवढे दिवस राहत नाही. म्हणजे आज पाहिलं तर काही वेळेस ती वही हरवली जाते, भिजली जाते, पानं फाटतात. मग नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात गायी भरलेल्या असतात वळू मालकाच्या, मग त्या शोधायच्या कशा. आता मागं आपण एका शेतकऱ्याला भेटलो तर त्यांच्या दावणीच्या बैलाचं आजारपणात निधन झालं, पण त्यांनी त्या बैलाकडून जवळपास बऱ्याचशा 200-400 गायी भरल्या होत्या. पण ती वही चुकून गहाळ झाली किंवा काय झाली, पण त्याच्यामुळे त्याची नोंद हे नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे ही नोंद मायक्रोचिपच्या माध्यमातून का ठेवायची आहे, की जेणेकरून उद्या भविष्यकाळात एखादी मोठी संधी जर त्या शेतकऱ्याला येत असेल तर कागदोपत्री आपण कुठेतरी स्ट्रॉंग असलं पाहिजे. कागदोपत्री हे ह्याच बैलाचं वासरू, ह्याच गाईचं वासरू, याची पेडिग्री, वंशावळ, त्याचे भाऊ बहीण कोण आहेत ही माहिती कन्फर्म तीच. आज तसं पाहायला गेलं तर काही जुन्या काळातल्या बैलांचे देखील फोटो किंवा व्हिडिओ आपल्याला पाहायला नाही मिळत, म्हणजे मागच्या 10-1 वर्षाच्या पूर्वीचे पण. तर मग ही जी आपण काय म्हणू कमतरता आहे ही जर दूर करा. आणि तुम्ही एकदा तुमच्या गाय बैलांना वासरांना मायक्रोचिप बसवल्यानंतर चॅनल संस्था तुमच्याकडे वारंवार वर्षातनं येऊन तुमच्या खोंडाचे व्हिडिओ, फोटोचे अपडेट तुम्हाला फोन करून घेतले जातील. तुमच्या भागात आल्यानंतर तुमची भेट घेऊन आपण घेतले जाणार आहे. ज्यांनी मायक्रोचिप बसवली त्याचा डेटा हा चांगल्या प्रकारे आपण ऑनलाईन मेंटेन ठेवणार आहे का सॉफ्टवेअरच्या माध्यमातून, की जेणेकरून तो प्रत्येकजण पाहू शकतो. आणि खूप जास्त प्रमाणात खर्च पण नाही आहे मायक्रोचिपसाठी. फक्त एवढंच की 1 टाईम तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, पण ती तुमची लॉंग लाईफ. ते वासरू कोणालाही विकल्या गेलेलं असलं, कुठंही असलं, काय असलं तरी त्याची नाव, मालकाचं नाव, ते कुठल्या वंशावळीतलं हे कायम तिथं आपल्याला कळणार आहे. आज तसं पाहायला गेलं तर आता ही मोठी गाय आहे, आता कदाचित फक्त त्याच मालकाला माहिती असेल की ही कुठल्या बैलाची वासरू आहे किंवा काय, किंवा त्यालाही माहिती नसेल.
किंवा त्यांनी सांगितलं असेल आम्हाला चांगलं वाटलं आम्ही बाजारातून घेतलं, तर ह्या ज्या अडचणी निर्माण होतात तर याची कुठंतरी आपण कमतरता भरून काढण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेऊन एक संस्था तुमच्यासाठी काम करत आहे की जेणेकरून अशा प्रकारची जातिवंत वासरं ही आपल्याला मिळणार आहेत. आज जर पाहायला गेलं तर सगळ्यांनाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गावोगावी फिरणं शक्य नाही होत. आम्ही खरं तर त्या दिवशी बापू धडस यांची मुलाखत घेतल्यानंतर जेव्हा त्यांच्याच गावाच्या जवळपास एक 5-10-15 किलोमीटरच्या परिसरामध्ये फिरत होतो, तेवढं फिरणं सुद्धा आम्हाला अवघड होतं. कारण ऊन असतं, वारा पाऊस या बऱ्याचशा अडचणी, त्याच्यातनं शेतकऱ्यांची घरं ही मेन रोडला नसतात, ती शेतापासून बरीचशी आतमध्ये असतात. मग अशा काळामध्ये तिथपर्यंत पोचणं असेल, चालत जाणं असेल, गाडीने जाणं असेल, अशा बऱ्याचशा अडचणी येत असतात. मग त्याच्यातून हे चित्रीकरण पूर्ण करून तुमच्यापर्यंत सादर करणं, तर याच्यासाठी कोणीतरी पुढाकार घेते. तर त्यासाठी प्रत्येक गाई मालकाने, खोंड मालकाने, वळू मालकाने त्यांचा नोंद करावी. आता ही बापू धडस यांच्या दावणीची पैदास पण आपण मुलाखतीत पाहिली, ती देखील येथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही क्वालिटी ऑफ जी वासरं आपण म्हणतोय, तर उद्या भविष्यकाळात ती म्हणजे प्रत्येक गाय वासरांचे, खोंडांचे किंवा वळूंचे मालक हे एक नसतात. जवळपास क्वचित एखादा दुसरा असतो की ज्याचे मालक एकच असतात, पण मालक रेग्युलर चेंज होत असतात. मग ते कुठं गेले, काय गेलं, ह्याची नोंद आपण कायम ठेवणं ही गरजेची आहे. आणि आज एवढं मोठं कार्य हे प्रत्येकाच्या हातून घडतंय, तर त्या कार्याला कुठे ना कुठे आत्ताची टेक्नॉलॉजी काय आहे, मायक्रोचिप, कानाच्या पिवळ्या बिल्ल्यापेक्षाही हायेस्ट टेक्नॉलॉजी की तांदळाच्या दाण्याच्या साईजचा हा मायक्रोचिप आहे की जो कानाच्या इथे आपण बसवणार आहोत मसल्सच्या आतमध्ये. तो शरीराच्या पण आत जाणार नाहीये, त्यामुळे कुठलीही अडचण त्याच्यामुळं आपल्या गोवंशाला होणार नाहीये. आता यातलं एक वासरू त्यांच्या त्या मेन तिकोंडी बैलाचं आहे, एक कदाचित त्या गेलेल्या बैलाचं आहे. आणि आता दुसरं पाहत असलेली ही कालवड जी आहे, एक जातिवंत सुंदर कालवड जी पाहतोय बापू धडस यांच्या बैलाची, की जी कुंभारी गावामध्ये आहे. कुंभारी गावामध्ये आपण आवर्जून गेलो होतो, कारण तिथे या मालकाने ज्या पद्धतीने कालवड ही खरेदी केलेली होती. आता ह्या मालकाने खरेदी केली कुंभारी गावातल्या मालकाने, तर जवळपास बघा आत्ताचा हा कुंभारीमधले हे मालक, त्याच्यानंतर ह्यांनी ज्यांच्याकडून घेतली ते सोलापूर मोहोळच्या जवळपासचे शेतकरी आहेत. त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या गाईला बापू धडस यांचा बैल भरला होता. बापू धडस यांच्या बैलाची आईबाप अजून वेगळे, तिकोंडीचा राजा येते. जवळपास आता ही कालवड पाहत असताना जवळपास 3 ते 4 जनरेशन त्यांच्या आईवडील एवढी छान नोंदणी होऊ शकते की जेणेकरून त्यातनं काय आपल्याला सुधारता येईल, कुठल्या अडचणींना मात देऊन काय करता येईल, याचा फायदा हा आपल्याला होणार आहे. अनिल बाळासू माने, राहणार कुंभारी, तालुका जत, जिल्हा सांगली. फोन नंबर 98 34 55 91 60. ही कालवड मालक कुठून घेतली, कुठल्या बैलाची, ती माहिती द्या. तिला जरा मागे बाप, ही कालवड आम्ही शिळगाव मधून घेतली, बार्शी जवळ. आशिष जाधव. हे कुठल्या बैलाची पैदास आहे? ही बापू धडस कुडाळवाडीच्या बैलाची धडस. ही काय किमतीला घेतली मालक तुम्ही? आम्ही 51,000ला घेतली, 3 महिने जास्त. आता किती महिन्याची कालवड? हिला आता 8 महिने पूर्ण झाले. आता हिला खुराक वैरण काय काय असते? हिला खुराक, शेंग, पेंड. एकदा नाव आणि फोन नंबर परत सांगा. अनिल बाळासू माने, राहणार कुंभारी, तालुका जत, जिल्हा सांगली. 98 34 55 91 60.
शान